भरली वांगी साहित्य आहे. वांगी चिरून स्वच्छ धुवून घेतली आहेत. कोथिंबीर घेतली आहे. एक छोटा कांदा चिरून घेतला आहे. एक टॅमॅटो चिरून घेतला आहे. हे शेंगदाणे कूट अर्धा वाटी घेतला आहे. हा चमचा 4 मसाला कांदा लसूण घेतला आहे. मला तिखट खूप आवडतं सुकं वांगं, त्यामुळे मी घेतलं आहे. जर तुम्हाला कमी आवडत असेल तिखट प्रमाण 2 चमचे घ्या. हा हिंग घेतला आहे. छोटा अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, यामध्ये जिरे आहे, लसूण आहे, आलं आहे छोटा तुकडा, खोबरं छोटा तुकडा आहे. हे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं आहे. जिरी घेतली आहेत, मोहरी घेतली आहे. हे सर्व साहित्य आहे. कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला. एक डिश घेतली आहे, त्यामध्ये शेंगदाणा कूट टाकला आहे. जो मसाला घेतला आहे तो टाकला आहे. कोथिंबीर टाकली आहे. हळद मीठ टाकलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा. हे एकजीव करून घ्या. मिक्स चांगलं झालं आहे. वांगी चिरून घेतली होती. हे जो मसाला मिक्स करून घेतला आहे तो त्यामध्ये भरलेला आहे छानपैकी. गरम झाला आहे. मोहरी टाकून घ्या. जिरी टाकून घ्या. कांदा टाकून घ्या. कांदा भाजून झाला आहे थोडासा. त्यामध्ये हळद टाका. टॅमॅटो टाका. हे चांगलं भाजून घ्या छानपैकी. कांदा टॅमॅटो भाजून झाला आहे. आता आपण ते आलं लसूण पेस्ट केली ते टाकून घेऊ. छानपैकी परतून घेऊ. हे सर्व छान भाजून झालं आहे. ही वांगी भरलेली होती ते आपण त्यामध्ये टाकून घेऊ. हे छान परतून झाले आहे. मध्ये आपण पाणी टाकून घेऊ थोडेसे. जास्त नको, वाफेवर छान शिजतं वांगं. झाकण लावून ठेवू मंद आचेवर 5 मिनटं. सुकं वांगं तयार झालं आहे. वरून कोथिंबीर टाकून घ्या. खूप छान झालं आहे वांगं. कलर पण खूप छान आला आहे. सुकं वांगं तयार झालं आहे. त्यासोबत खाण्यास मी तांदळाची पोळी घेणार आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 ग्लास पाणी घेतलं आहे. चवीनुसार मीठ, 1 गव्हाची वाटी पीठ, 1 वाटी मैदा, जिरी, कोथिंबीर हे सर्व साहित्य आहे. तांदळाची पोळी. गव्हाचं पीठ घेतलं आहे. मैदा घेतला 1 वाटी, चवीनुसार मीठ. आपण आता हे पीठ मळून घेऊ. पीठ छान मळून झालं आहे. वरून थोडं तेल लावा. 10 मिनटं झाकून ठेवा. छान भिजेल. कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकते. छान उकळी येऊ द्या. पाणी छान उकळलं आहे. हिंग टाका त्याच्यामध्ये थोडासा. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ते सर्व टाकून घ्या आणि हलवून घ्या. एकजीव करून घ्या. जुना तांदूळ असल्यामुळे पाणी कमी पडले. परत थोडंसं पाणी टाकते अर्धा वाटी. पीठ छान वाफून झाले आहे. तेल लावून छान मळून घेतलं आहे एकजीव करून. हे बघा किती छान झालं आहे. प्रथम आपण कणिक घेऊ. गोल उंडा तयार करू आपण. आता हे तांदळाचं पीठ आहे शिजवून घेतलेलं, ते आपण त्याच्यामध्ये भरू. सेम पुरणपोळीसारखीच पद्धत आहे उंडा करायची. झाला उंडा छानपैकी तयार. आता याला लाटून घेऊ आपण.
उंडा तयार झालेला आहे तो पिठात चांगला मिक्स करून घ्या. पैकी लाटून घ्या. थोडंसं पीठ लावा कमी असेल तर. हे लाटून झाले आहे पोळी. पण आता हे तव्यामध्ये टाकून घेऊ. तेल लावू सगळीकडं. ही छान भाजून झाली आहे. पोळी बघा किती छान फुगली आहे. नंदबाई आहेत, त्यांनी मला मदत केली तांदळाची पोळी लाटण्यासाठी. या डिशचे नाव आहे तांदळाची अळणी पोळी. मी त्यासोबत सुक्कं वांगं घेतलं आहे. या डिशची पद्धतच आहे सुक्कं वांगं तांदळाची अळणी पोळी. आणि कांदा घेतला आहे, त्यासोबत लोणचं घेतलं आहे. ही जर डिश आवडेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या किचनचं नाव आहे उज्ज्वला सात्विक एम्पायर. श्रावण महिन्यात मंगळवारचा उपवास आहे, तर या डिशचा नैवेद्य मी देवाला दाखवला आहे.